नात्यातला ओलावा कुठेतरी हरवतोय. नेमकं काय आणि काय निसटतंय हे खरं तर प्रत्येक जण शोधतोय. म्हणजे सोशल नेटवर्किंग असेल किंवा व्हर्च्युअल रिअलिटी, या सगळ्यामधला नातं आणि त्या नात्यातला ओलावा, नेमकं यातून काय गवसतंय. माणूस व्हेंटिलेटरवर असतो की खरंच नातं, जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कारण दोन दिग्गज माझ्यासोबत आहेत. राजेश मापुसकर आणि अर्थात प्रतिभावंत दिग्दर्शक आणि आत्ता अभिनेता म्हणून आपल्या समोर येतात आशुतोष गोवारीकर. जाणून घेऊया दोघांकडूनही की व्हेंटिलेटर याचा अर्थ केवळ आयसीयू मध्ये आपल्याला ऐकू येणारा साऊंड, किंवा एका माणूस आजारी असताना फक्त तो संदर्भ आपल्याला लागतोय, की केवळ एक उपकरण आहे ते. आणि नात्याचं नेमकं काय असतं हे जाणून घ्या त्यांच्याकडून. सिनेमा नाहीये, पण त्याच्या पलीकडे असलेल्या 72-73 ते तिथल्या छोट्या छोट्या माणसांची, स्वभावांची ही गोष्ट आहे. खूप गोड वाटतंय थिएट्रिकल बघून. आणि या सगळ्यातला मी दोन दिग्दर्शक, एक अभिनेता दिग्दर्शक आणि एक दिग्दर्शक, कशा अर्थानं तुम्हा दोघांची केमिस्ट्री आहे आणि अर्थात व्हेंटिलेटर नेमकं काय आहे प्रकार. Okay. I was going by seniority wise. junior. Okay. सर्वप्रथम मला थोडं काहीतरी सांगायचं आहे अमित भंडारी, की फिल्म मेकिंगचे काही पर्क्स असतात, की प्रीमियर होतो, पार्टीज होतात, लोक ॲप्रिशिएट करतात, इंटरव्ह्यूज होतात. एक जॉयराईड असते फिल्म बनवल्यानंतरची. त्या एक जॉयराईडमधली एक जॉयराईड अशी असते की अमित भंडारीवर इंटरव्ह्यू होतो. सो आय वॉज रिअली, म्हणजे जेवढं ॲप्रिसिएशन माझं फरारी बघून नाही झालं, तेवढं माझ्या नातेवाईकांनी अमितचा इंटरव्ह्यू माझ्यावरचा बघून ॲप्रिसिएशन केलं. सो इट वॉज सो स्वीट. आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस. तर आपण आता भेटलो, आय एम व्हेरी हॅपी. व्हेंटिलेटर, करेक्ट. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे व्हेंटिलेटर म्हणजे हे उपकरण आहे की लाईफ सपोर्ट आहे. पण फिल्ममध्ये ते एवढं त्याच्यासाठीच ते मर्यादित राहत नाही, तर त्याच्या पलीकडे जातं. जेव्हा असा कोणी एखादा नातेवाईक व्हेंटिलेटरवर असतो, तो तर असतोच व्हेंटिलेटरवर, पण अख्खी फॅमिली व्हेंटिलेटरवर असते, नातीगोती व्हेंटिलेटरवर असतात. लोकांना काही सांगायचं असतं, प्रत्येकाला सजेशन द्यायचे असतं, प्रत्येकाला काही बोलायचं असतं. त्यातून राग, लोभ ह्या सगळ्या भावना हळूहळू यायला लागतात आणि त्या व्हेंटिलेट व्हायला लागतात. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे करेक्ट आहे, ते उपकरणापुरतं मर्यादित न राहता त्याच्या खूप पलीकडे जातं. ते तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेलच. या सगळ्यात म्हणजे आशुतोष गोवारीकर हे एक प्रस्थ आहे आणि कारकीर्द ही एक पर्व आहे. यांना कन्व्हिन्स करणं म्हणजे आणि ते इथे असणं, कशा अर्थानं तो अर्थ आणि त्यातला अन्वय अर्थ हे जाणून घ्यायला आवडेल मला. एव्हरेस्ट आहे माझ्यासाठी, एव्हरेस्टच होता. आणि लिखाण करत असताना सहसा म्हणजे सरही तसंच करत असेल की कधी कधी नटाचा विचार केला जात नाही, कारण मग ते लिखाणामध्ये त्याचं इन्फ्लुअन्स व्हायला सुरुवात होते. तर नाही विचार केला. पण मिडवे हे जे कॅरेक्टर आहे, जो एक बॉलिवूडमधला जगामध्ये नाव असलेला दिग्दर्शकाचं जे कॅरेक्टर आहे, ते कोण करेल मराठीमध्ये, कोण करेल, असं सारखं ते चालू होतं. ही फिल्म होल्ड कोण करेल, कारण ते अख्खी त्या फिल्मची स्पाईन आहे ती कॅरेक्टर. आणि एव्हरेस्टवरनं ॲव्हलॉन्च आला खाली की, आणि मग जर्नी सुरू झाली की आता, कारण कधी सरांना मी असं भेटलो होतो पण ओळख नव्हती. मग त्यांचं मोहिंजोदडोचं शूटिंग चालू होतं. त्यावेळेला माझा मित्र CK मुरलीधरन, ज्यांनी लगेरो मुन्नाबाई शूट केली, तर ते त्यांच्याबरोबर शूटिंग करत होतं. मी मुरलीला म्हटलं अरे असं, आणि मुरलीला स्टोरी माहिती होती. तर म्हटलं अरे आशुतोष करेल का. तो म्हणतो मैं बोल के देखता हूँ, विचारतो त्याला का. आणि त्याच्या शूटिंगच्या मध्ये काहीतरी मुरलीने त्यांना सांगितलं, आणि ही इज आशुतोष गोवारीकर, इज सो हंबल. अँड तर लगेच त्यांचा फोन आला. सो मी अरे आशुतोष गोवारीकर कॉलिंग, सडनली आय स्पोक टू हिला, अरे तुझी वन लाईनर इंटरेस्टिंग वाटते, तू शूटिंग नंतर भेट आणि मला सांग काय आहे ते. तर आधी म्हणले प्रोड्यूस, म्हटलं नाही नाही ऍक्टिंग. ऍक्टिंग मी का नाही म्हटलं सर तुम्हाला भेटायचं आणि सांगायचं. तर तिथून ती जर्नी सुरू झाली आणि फायनली वी आर हिअर. तसं पहिलं प्रेम आहे ना ऍक्टिंग.
कारण मला अगदी मुकेशचा इंटरव्ह्यू पासून सगळे आठवत आहेत, म्हणजे त्यावेळेस मठामध्ये असणारं त्या सगळ्या गोष्टीचं अस्तित्व तुमचं एकूणच त्या, पण त्या सगळ्यामध्ये आता या पॉइंटला असं का वाटलं की हा ट्रिगर पॉइंट आहे आणि राजेशची फिल्म करावी? हा प्रश्न मी यालाही कमीत कमी 10 वेळा विचारला. मी त्यांना हे आधी बोललो की जेव्हा त्याने मला व्हेंटिलेटरची स्क्रिप्टची आयडिया सांगितली तर मला खरोखर जेन्युइनली वाटलं ही इज कमिंग टू मी ॲज अ की आय शुड प्रोड्यूस द फिल्म फॉर हिम. सो आय वॉज की ओके प्रोडक्शनसाठी ना, मला नाही इट्स फॉर यू टू ॲक्ट. मला आधी वाटलं की मी नीट ऐकलं नाही. म्हणजे यू वॉन्ट मी टू ॲक्ट इन द फिल्म? मला हो. म्हणजे बट आय हॅव लेफ्ट ॲक्टिंग आणि मी आता डिरेक्शन एवढं अवघड काम आहे त्याच्यावर मी डायव्हर्ट आता करू शकत नाही, करायचं नाही आहे मला, आणि मी मोहनजो दारो बनवतोय. तुम्हाला नाही 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 हा रोल तुम्हालाच करायचा आहे. तेव्हा तुम्हाला म्हणत होता, आता तू आम्ही दोघं एकरीवर आहोत. मी म्हटलं हेच खूप काही सांगून जातं. तर म्हटलं ओके, पण तुला थांबावं लागेल कारण आय डोंट थिंक आय हॅव द इंटरेस्ट. आणि ॲक्टिंग खूप अवघड गोष्ट आहे, तुम्ही लाईटली घेऊ शकत नाही. दिग्दर्शनापेक्षा दोन्ही अवघड आहेत, दोघांची लेवल्स वेगवेगळी आहेत. पण यू कॅनॉट की एक मी फिल्म करतो ॲज अन ॲक्टर असं करू शकणार नाही मी. मला त्याची प्रिपरेशन करावी लागेल, एक जो काही गंज लागलाय तो मला काढावा लागेल, टू गेट अगेन इन टू द. बट ही वॉज विलिंग टू वेट. आणि मी मग एकदा हे पण म्हणालो की ऑडिशन घे माझी, कारण ऑडिशन घेतल्यावर तुला कळेल की तू केवढी मोठी चूक करतोयस. तर मला नाही 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 ऑडिशन पण नाही, आय एम व्हेरी शुअर, फॉर मी इट्स कन्फर्म दॅट यू कॅन प्ले इट. आय ॲक्च्युली थॉट दॅट टाइम की याचा जो कॉन्फिडन्स अबाउट मी हा जरा वेगळा आहे. ही कुड हॅव ॲक्च्युली ऑडिशन मी, बट ही ऑलरेडी सीम्स व्हेरी शुअर की याला माझ्याबरोबर कसं काम करवून घ्यायचं आहे, काय एक्झॅक्टली त्याला पाहिजे. तेव्हा मी मग डिसाईड केलं की ओके, मुंबईला परत आलो, शूटिंगचे खूप आता व्याप आहे माझा, तू जर का थांबवू शकत असलास तर काही महिन्यानंतर आपण करू शकू. थँकफुली तो थांबवू शकला, पण तरीही मी अजूनही त्याला होकार दिलेला नव्हता. हां. आणि मग आय थिंक एक वेळ अशी आली जेव्हा प्रियंकाला त्याने ऐकवली. प्रियंकाला खूप आवडली स्क्रिप्ट. प्रियंकाला त्याने सांगितलं की बाबा माझा चॉईस मोस्टली आशुतोष होणार आहे. मग प्रियंकाचा मला फोन आला की ती फिल्म मी करते आहे आणि तो रोल तुम्हीच करायचा आहे. जितका वेळ मला याला नकार द्यायला लागला त्याच्या खूप कमी वेळात मी तिला होकार दिला. म्हटलं आता ओके, कारण इट्स अ फुल सर्कल. वॉच्या राशीवरती माझ्याबरोबर काम केलंय. म्हटलं ओके, दिस इज इंटरेस्टिंग. आणि राजेश पण, आय वॉज फिलिंग मोर अँड मोर कॉन्फिडंट, नॉट ऑफ हिम बट ऑफ मायसेल्फ, की मी डोळे बंद करून याच्यावर असं मी झोकू देऊ शकेन स्वतःला. सो आय एम व्हेरी हॅपी आय डिड द फिल्म. किती मोठी गोष्ट आहे, आणि तो विश्वास जो आहे तो सार्थ ठरवणं, या सगळ्यातला राजा तुम्हाला कसा मिळाला? कारण एक स्वतःचं जगणं असतं आणि एक आपण कॅरेक्टर प्ले करत असतो, पण ज्या वेळेला आपलं जगणं कॅरेक्टर म्हणून येतं त्यावेळेला ते प्ले करताना किती सच्च राहावं आणि किती तारतम्य बाळगावं, कशा अर्थानं तुम्ही याकडे पाहता? मी खरं सांगू तर जे कॅरेक्टरायझेशन होतं ना, मी अक्षरशः राजेशला फॉलो करत गेलो. कारण राजेशने ते इतकं सुंदररित्या लिहिलंय, फिल्मच सुंदररित्या लिहिली आहे, पण माझं कॅरेक्टर पण त्याने इतकं छान लिहिलंय की कुठे काय रिॲक्शन पाहिजे, कसं करायचंय. काही काही शॉर्ट्स मी त्याला सांगितलं की तू करून दाखव, तू काय करतोयस. त्याने असं या प्रकारे असं रिॲक्ट करावं, त्याने एक्सप्रेशन दाखवलं, मी ते कॉपी केलंय. कारण इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की इतकी साधारण 30-35 जी मेन कॅरेक्टर्स ज्यांच्याबरोबर माझा इमिजिएटली माझ्या कॅरेक्टरचं जे एक इक्वेशन आहे, इट इज फिजिकली इम्पॉसिबल फॉर मी टू अंडरस्टँड द नुआन्सेस विथ ईच वन. पण ही न्यू एक्झॅक्टली कोणाबरोबर कसं काय रिॲक्शन आहे आणि हाऊ आय एम सपोज टू बिहेव. नॉट दॅट इट वॉज इझी, कारण अल्टिमेटली करावं मलाच लागणार आहे, पण मी त्याच्या पेशन्समुळे मग मी ते थोडंफार करू शकलो. अँड आय एम एबल टू बी, आय होप ऑडियन्सेस लाईक इट. निश्चितच ती सगळ्यातली ती गंमत आहे खरं तर त्या ह्याच्यातली. राजेश, कशा अर्थानं, कारण एक कायम असं ऐकिवात आहे माझ्या, अडथळ्यांचे अनेक टप्पे पार केल्यावर एक वर्तुळ पूर्ण होतं असं तुमच्या आयुष्यात आहे.
म्हणजे मग ते फरारी की सवारी असेल, म्हणजे लोकांना ती जॉय राईड कायम वाटत आली असेल आणि ती फरारी सारखी स्मूथ राईड, पण आमिर जाणं आणि ते शर्मन बरोबर पूर्ण होणं किंवा आत्ताची अनेक टप्पे पार पाडत इथपर्यंत पोहोचणं, कशा अर्थानं हा प्रवास मागे वळून पाहताना, कारण आता एक सर्कल कम्प्लीट होतंय, आता लोकांसमोर सिनेमा घेऊन जात आहे. मला वाटतं ह्याच्या मागे मी आशुतोष सरांशी मागे बोलत होतो की आशुतोषशी मागे बोलत होतो की मला ना म्हणजे आता मी मागे वळून बघतो की मी इथपर्यंत आलो, ही जर्नी इथपर्यंत कम्प्लीट झाली. खूप लोकांचं सहकार्य झालं, खूप लोकांचं मार्गदर्शन झालं. दिलीप घोष, राजकुमार हिरानी, विधू चोपडा, खूप मोठी मोठी माणसं मला भेटली, त्यांच्यावर मी काम केलं. मला कधी फिअर नव्हतं आणि नाही आहे, कारण मी डिरेक्टर किंवा फिल्ममेकर व्हायला आलोच नव्हतो, मी चुकून आलो. त्यामुळे असं भरकटलेलं होतो कॉलेज झाल्यानंतर. त्यामुळे काय करायचं माहीत नव्हतं. एवढंच माहीत होतं की फ्लाईट पर्सर व्हायचं आहे, कारण खूप ठिकाणी फिरायला मिळतं, हेच होतं. तर चुकून एका आमचे सिरियल डिरेक्टर जरा आहे डॉक्टर सतीश राजमाजीकडे, त्यांना भेटलो आणि त्यांच्या मीटिंगमध्ये बसायचं, सजेशन द्यायचो. तिथून ती एक जर्नी सुरू झाली. त्यामुळे हे आता सोडायचं आहे, आपल्याला दुसरं काही करायचं, हे 1 वर्ष करूया, मग दुसरं करूया. मग ऑलमोस्ट मी शिफ्ट झालो होतो मुंबईतून, ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतो आणि राजू म्हटलं की अरे मला एक फिल्म मिळाली मुन्नाबाई MBBS, तू ती करून जा. ती करून मी बँकॉकला शिफ्ट होणार होतो. मग मुन्नाबाई झाली. मग तो म्हणला अरे अभि ये हिट हो गई ना, अभि दुसरी करते ना साथ में, मत जा. मग परत बँकॉक कॅन्सल केलं. त्यामुळे प्रत्येक वेळेला काढता पाय घ्यायचा असं करत करत, त्यामुळे ते फिअर नव्हतं कुठे. त्यामुळे अडथळे आले, खूप आले. मग एक एक्सपेरिमेंट चालू झालं की बघूया ना काय होतं, पडू आपण, जाऊया पुढे. असं करत करत कसं झालं, काय झालं, कसं जुळून आलं, म्हणजे इव्हन व्हेंटिलेटर प्रोजेक्ट कसा झाला, ही सगळी मंडळी कशी एकत्र आली. म्हणजे आशुतोषनी हो म्हणणं आणि त्यानंतर बाकीचे सगळे, प्रियांका चोप्रानी आणि त्यांच्या आईनी ह्या प्रोजेक्टला उचलून धरणं आणि सगळं कसं जमलं, काय झालं काही कळलं नाही रे अमित. झाली फिल्म, आली समोर. आय रिली डोंट नो. एक वडील आणि मुलाच्या नात्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, कारण आळेकरांचा जो फोन आहे, जो पहिला याच्यात, तुम्ही सगळ्यांना फोन करू नका हे सांगण्यातलं, म्हणजे मला त्यातली गोष्ट किंवा काय ह्यांनी सांगितलेली नाहीये, पण मला जे वाटतंय भावतंय त्याविषयी मी बोलतोय. तर ते नातं किंवा त्या नात्याच्या वर एक्सरे टाकणं कशा अर्थानं, कारण हळूहळू आपण खूप एकतर नाती फ्रजाईल होत आहेत. इगो म्हणजे कॉमिक फिल्म घेतली तरी किंवा भावना दुखावणं हे आता इतकं सहज झालंय की त्या सगळ्या गोष्टीत, पण एक वडील मुलाचं नातं ते अधोरेखित करणं आणि त्यातला असणारे अनेक कंगोरे आणि आजच्या जगात ते सगळं पाहणं, कशा अर्थानं ते कृत्रिम आणि त्यातला ओलावा हे कशा अर्थानं ते ग्रास्प केलेलं आहे. मला वाटतं या स्क्रिप्टची एक जी ब्युटी आहे ती हीच आहे की व्हेंटिलेटर इज अ डिव्हाइस, अपन इंटेंडेड. इट्स अ डिव्हाइस टू एक्सप्लोर रिलेशनशिप्स. आणि आपण कित्येक वेळा आपल्या नातेवाईकांना, मग त्या नातेवाईक तर झालेच, पण जितके आई वडील बहीण भाऊ, आपण खूप ग्रांटेड घेतो एकमेकांना आणि ते आपण जाणून बुजून करत नाही. आपणही प्रत्येकजण आपापल्या जीवनात इतके मग्न असतो की आपल्यातून नकळत काही गोष्टी अशा होत राहतात ज्याने कदाचित लोक दुखावले जातात किंवा जो दुर्लक्ष होतं, लोकांची जी दुसरी त्यांची काही दुःख आहेत ती आपण समजून घेत नाही, अशा टाईपचे बऱ्याच वेळेला होतं. या फिल्ममध्ये समवेअर आपण कुठे कसे चुकतो कधी कधी याचा एक आठवण आपल्याला करून देते फिल्म, असं मला वाटतं स्क्रिप्ट. आणि दॅट इज द इमोशनल कॉन्टेंट विच अट्रॅक्टेड मी अ लॉट. Am I said correctly? Absolutely. You want to add to that? म्हणजे जसं आशुतोष म्हणाला की आपण म्हणजे प्रत्येकाची, आपण आता वडील मुलाची एक रिलेशनशिप एक वेगळी असते आणि ती अनएक्सप्लोर्ड आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आजही म्हणजे असं नाही की माझी वडिलांबरोबर बेस्ट रिलेशनशिप आहे. आपण वडिलांबरोबर वागताना म्हणजे प्रत्येक स्टेजला आपली वडिलांबरोबर रिलेशनशिप चेंज होत असते. वय वर्ष 5 वर्ष 10 15 20 30. ओके, आता 47. आता माझी एक वेगळी रिलेशनशिप आहे. ती रिलेशनशिप चेंज होते, शिफ्ट होते. जे वडील मला वयाच्या माझ्या 5व्या 10व्या वर्षी मारायचे वगैरे ओरडायचे, ते वडील आता माझा मुलगा झाले. एक
एक वेगळं झालंय. आणि ते ममत्वाचं एक वेगळं ना. आता कधी कधी मी त्यांना ओरडतो, का जाता बाहेर, कशाला जाता, पाऊस पडलाय, थांबा, ऐकत नाहीत. तर आता ती जी एक ट्रान्सफॉर्मेशन झाली ॲट द एज ऑफ 40 आणि ही इज ॲट द एज ऑफ 80, तर ती ट्रान्सफॉर्मेशन मला म्हणजे नाही, असं नाही की मी ती कॉन्शियसली पाहत होतो, पण आता जेव्हा मी हे स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मला ते असं वाटतं की अरे हे कसं आहे रे, काय मजा आहे याच्यामध्ये. आणि आता माझा मुलगा आहे 18 वर्षाचा, आता मी त्याच्यावर माझी रिलेशनशिप बघतो, तर ही ब्युटी टर्न अराउंड होणं. तर आय थॉट देयर इज लॉट ऑफ ब्युटी अँड आय थिंक त्याच्यामध्येच ही कथा आहे. आणि त्यातला मला एक असा अंडरकरंट वाटतो की विसंवादाकडून संवादाकडे असा जो प्रवास आहे तो तुम्ही दोघं आत्ता या टप्प्यावर आयुष्याच्या असा आहेत की हे सगळं मागे वळून पाहणं, त्याचा प्रत्येक नात्याचा एक अर्थ आहे आणि त्या अर्थाचा एक अन्वय अर्थ बिटवीन द लाईन्स त्याला आहे. कशा अर्थानं ते उलगडत जातं आणि बिंग अ डिरेक्टर दोन्हीही आणि एक ऍक्टर अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने मला ते जरा तुम्ही समजावून सांगितलं तर मजा येईल. कारण इतकी कॅरेक्टर्स त्यामध्ये असणं, त्या सगळ्या गोष्टीतलं, कारण गणपतीचा माहोल, नाव गजानन असणं, व्हेंटिलेटरवर देवासारखं एक काहीतरी हे दिसतंय आणि माणुसकीचा झरा कुठेतरी आटतोय, असं मला ते त्यातलं रूपक वाटतं. त्यातलं नाही, मला वाटतं की अजून सांगणं याच्याबद्दल डिटेलमध्ये विल टेक अवे फ्रॉम द फिल्म स्कोर. कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही कितीही सांगितल्या त्या जोपर्यंत ऑडियन्स एक्सपिरियन्स करत नाही, बघून त्यांना इमोशनली कनेक्ट होत नाहीत, तोपर्यंत इट विल नॉट डू जस्टिस. पण मला एक खूप मोठी गोष्ट तुमच्या मगाशच्या उत्तरात मला जाणवली, डिरेक्टरला शरण जाणं. कारण तुम्ही म्हणाल की त्याने जसं दाखवलं तशा पद्धतीने मी केलं, कॉपी केलं असं तुम्ही म्हणाल, पण मला असं वाटतं की ते एक समंजस अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता या पर्स्पेक्टिव्हने ते स्कॅन होऊन उमटलं असणार ती अभिव्यक्ती. त्या सगळ्यात कशा अर्थानं तुम्हाला एकूण डिरेक्टर म्हणून राजेश वाटला आणि त्या सगळ्याचा त्याचा प्रवास, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेतून मला जाणून घ्यायला आवडतील. नाही, मी ऍक्च्युली एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट राजेश बरोबर काम करताना मी शिकलो, जी खूप महत्वाची आहे. माझ्यामध्ये खूप पेशन्स आहे आणि तो जर का पेशन्स नसला तर मी जे चित्रपट बनवतो ते मी बनवू शकणार नाही. बट आय हॅव दॅट पेशन्स व्हेरी नॅचरली. आणि स्क्रिप्ट एकदा लिहिल्यावर मी त्याचे डिटेल्स म्हणजे सगळे वर्कआउट असतात आणि मग मला मी बदल खूप कमी करतो, कारण ते खूप महाग असतात बदल. कारण आपण एक जेव्हा पिरियॉडिक फिल्म बनवतो, हिस्टॉरिकल, यू कॅनॉट मेक दोज चेंजेस. पण राजेशचा जो ओपन माइंडेडनेस आहे ना, दॅट इज अ क्वालिटी दॅट आय विल टेक अवे. आय डोंट माइंड कॉपिंग इट, सम आय शुड इम्बाइब दॅट. की फिलिंग एक ॲक्टर्सना आणि टेक्निशियन्सना हेच द्यायचं की तुम्ही सगळे आपापल्या हिशोबाने बागडताय इकडे तिकडे. डू वॉट यू वॉन्ट, यू हॅव द फ्रीडम टू परफॉर्म, यू हॅव द फ्रीडम टू डू द लाइटिंग दॅट यू वॉन्ट, यू हॅव द फ्रीडम टू क्रिएट कॉस्ट्यूम दॅट यू वॉन्ट, डू एव्हरीथिंग दॅट यू वॉन्ट. But somewhere secretly he's controlling everything. So that is a very lovely quality. Then एक atmosphere on set is very beautiful and everyone is very excited performing, and I found myself also very liberated. की कुठेही मी अडकलो, डायलॉगवर अडकलो किंवा एक्सप्रेशन एक्झॅक्टली कसं पाहिजे, इथे मी असं का म्हणतोय, तो ही वॉज ऑलवेज ओपन फॉर दॅट. ही वॉज नेव्हर की काहीतरी तू कर तुझ्या हिशोबाने, असं नव्हतं. ही न्यू हाऊ टू गाईड यू टू अ परफॉर्मन्स और गाईड अ सिनेमॅटोग्राफर टू गिव्ह लाइटिंग सोल्युशन्स. तर आय थॉट दॅट वॉज अ एक्सेप्शनल क्वालिटी. मला याचा एक इन्सिडेंट आठवतो आशुतोष, की म्हणजे मला हा जो थोडा काही कॉन्फिडन्स येत गेला थ्रू आउट व्हेंटिलेटर, तो एक बिल्टअप होता. आणि त्याची सुरुवात मला एक्झॅक्ट आठवते आशुतोष कुठे झाली. तुझ्या ऑफिसमध्ये आपण बसलो होतो आणि मी तुला 21 पानाचं स्क्रिप्ट दिलं होतं आणि तू स्क्रिप्ट माझ्यासमोर ठेवलंस आणि मला म्हटलं हे स्क्रिप्ट आहे. मला असं थोडं वाटलं, अरे हा आता विचारलं की 100 पानाचं स्क्रिप्ट असायला पाहिजे, 21 पानाचं स्क्रिप्ट मी याच्यासमोर ठेवलं, हे कधी होणार आहे, तर आता हा मला काहीतरी बोलेल. मी म्हटलं नाही, अजून डेव्हलप करायचं नाही, हे स्क्रिप्ट असेल ना तरी चालेल, काही तुझी ती स्टाईल असेल कदाचित की तू 21 पानाचं स्क्रिप्ट घेऊन कदाचित तू सेटवरती त्याचं काहीतरी वेगळं करशील, की ॲक्टरना तू ब्रीफ करशील की हे करायचं आणि तुम्ही करा. ती तुझी स्टाईल असेल, मला तरीही करायला आवडेल. माझी अशी तुला अट नाही की तू 100 पानाचा बाउंड स्क्रिप्ट पाहिजे, ही तुझी स्टाईल असेल तू ह्या स्टाईलने कर.
आणि हा मला प्रत्येक स्टेजला कॉन्फिडन्स देत गेला. मस्त वाटतं. म्हणजे मलाही खूप दिवसांनी बोलताना म्हणजे तो आपलेपणा आपण केवळ सिनेमा किंवा कलाकृती यात न राहता तो दोघांमध्ये दिसतोय. कारण अदरवाईज ना खूप वेळा असं होतं की खूप फेक असं बसून ना एकमेकांची उगाच स्तुती वगैरे सुरू असते, पण तो ओलावा किंवा त्या बिटवीन द लाईन्स तुमच्या दोघांच्या वागण्यात, बोलण्यात, कृतीत आणि अर्थात कलाकृतीतही दिसतात. ह्या सगळ्यातला मला विचारायला आवडेल की वडील आणि मुलगा म्हणजे फरारी की सवारीमध्येही ते एक तशा अर्थानं वेगळं नातं होतं आणि आजही बघताना डोळे पाण्याने भरून येतात. म्हणजे त्या प्रत्येक सीनला म्हणजे अर्थात सुधीर पलसानेचा कॅमेराही तशा पद्धतीने बोलत असेल, पण ज्या गोष्टी ज्या मोमेंट्स तुम्ही टिपता म्हणजे दोघांकडेही ती खासियत आहे. कशा अर्थानं हे नातं एक्सप्लोर करावं असं वाटलं आणि सायमल्टेनियसली म्हणजे ते रिपीट नाही येतात, पुनरावृत्ती नात्यांमध्ये असू शकेल, पण त्या गोष्टी किंवा त्या सगळ्या गोष्टी ह्याचं नकळत झालेलं आहे की हे भान राखलं गेलेलं? नकळत झालं. सुरुवातीची फरारी की सवारी स्टोरी ती जरा कॉन्शियसली लिहिली फादर सन स्टोरी म्हणून झाली, पण ही स्टोरी लिहित असताना फादर सन स्टोरी असावी असं कधी मनात आलं नव्हतं. आणि ती खरंच नुसती फादर सन स्टोरी राहिलेली नाही, त्यामध्ये बऱ्याच रिलेशनशिप आहेत, पण ती कुठेतरी कल्मिनेट होते एका स्पेसिफिक रिलेशनशिपमध्ये, पण ती नकळत त्याच रिलेशनशिपवरती ती कल्मिनेट झाली. कॉन्शियसली नाही, पण नकळत झाली ती. कशा अर्थाने म्हणजे सरकारनामा ते अगदी म्हणजे कभी हा कभी ना पर्यंत वगैरे वेगवेगळ्या टप्प्यांवरच आहे, पण व्हेंटिलेटर अभिनेता म्हणून पाहताना, आज मागे वळून पाहताना आणि आता एक तशा अर्थानं लोक प्रस्थापित प्रतिष्ठित दिग्दर्शक आणि मग आता हा अभिनेता म्हणून आहे, या सगळ्या गोष्टींचं ओझं किंवा त्याचा दबाव की या सगळ्या गोष्टी पाहताना नाही खूप म्हणजे कित्येक मैल दूर आलं असं वाटतं हे पाहताना. कारण अर्थात तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या असणार. होय, पण माझे जे शेवटचे जे मराठी चित्रपट होते त्यात मला खूप आनंद झाला होता करताना. ते म्हणजे सरकारनामा असो किंवा वजीर असो, एक रात्र मंतरलेली, मला असं कधीही मनात नव्हतं किंवा वाटलं नव्हतं की मी पुन्हा ॲक्टिंगमध्ये येईन. कारण मला वाटलं होतं की ते दुकान एकदा बंद झालं आहे आपलं, आता आपण दिग्दर्शनावरच पूर्ण अटेन्शन ठेवूया. त्यामुळे ही फिल्म होकार म्हटल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा सेटवर गेलो, इट इज अ व्हेरी लिबरेटिंग एक्सपिरियन्स फॉर मी. कारण पहिल्यांदा मला फक्त डायलॉग पाठ करायचे आणि मला डिरेक्टर काय सांगतो त्याचे इन्स्ट्रक्शन्स घ्यायचे. मला नाही विचार करायचा की मागच्या पडद्याचा रंग हिरवा काय आहे आणि याचं टी शर्ट येलो काय आहे आणि ट्रॅक कुठे लागणार आहे आणि लाइटिंग कुठे होणार आहे. आय डिड नॉट वरी अबाउट एनिथिंग. सो इट वॉज गोईंग बॅक टू सम व्हेरी डिफरंट वर्ल्ड वेर आय एम ओनली फोकसिंग ऑन ॲक्टिंग. तो एक खूप लिबरेटिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी पर्सनली. आणि पहिल्या ट्रेलरला जे एक खूप उत्सुकता होती की हाऊ विल पीपल रिॲक्ट, हाऊ विल दे रिस्पॉन्ड टू इट. सो फार द रिस्पॉन्स हॅज बीन नाईस. आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. म्हणजे आय एम सेइंग फॉर द फिल्म तर आहेच, पण मलाही ज्यांनी बघितलं आहे त्यात हॅव बीन प्लेझंटली सरप्राईज्ड अँड आय एम नाव लुकिंग फॉरवर्ड टू द रिलीज. थिएट्रिकलमध्ये केसांवर जी कमेंट आहे ती कशा अर्थाने घेतली किंवा हे काय मी डेलिबरेटली पेरलंय की काय, म्हणजे सगळं असं स्ट्रक्चर बघून? आधीपासून ते आधीपासून पहिल्यापासून स्क्रिप्ट मध्ये होतं म्हणून मला कास्ट केलं. पण ह्या सगळ्याकडे म्हणजे रूढार्थाने आपल्या अभिनयाची किंवा अभिनेत्याच्या एका साचेबद्ध जी आपली कल्पना होती त्याला शह बसतोय. मराठीत तशा पद्धतीने असणारे रूढार्थाने नायक म्हणून आपल्या समोर आलेले कायमच शह देत आलेले आहेत. अशा वेळेला एक नायक प्रेझेंट होतोय, वेगळ्या अर्थाने नायक तुम्ही प्रेझेंट करताय, दोघांच्या मनात काय भावना आहेत? म्हणजे अर्थात ती 72 पात्र तितकीच महत्वाची आहेत, ती हे आहेत, पण माझ्या दृष्टीने ज्यावेळेला आशुतोष पडद्यावर दिसणार आहे त्यावेळेला ते बघणं आणि अर्थात राजेशचं दिग्दर्शन हा एक वेगळा मुद्दा. नाही, माझी तो कुतूहलता आहे फक्त. आणि मला वाटतं की फिल्म लोकांना जर का आवडली, निश्चित आवडेल, आणि बाकीचे सगळे ऍक्टर्स जे आहेत, जितके सगळे कॅरेक्टर ते सगळे आवडले तर मी आवडीन. म्हणजे इट्स द फिल्म फर्स्ट, देन एव्हरीबडी एल्स अँड देन मी. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. बट
म्हणजे एक तर आशुतोष गोवारीकर म्हणजे एक स्फूर्तीस्थान आहे प्रत्येक फिल्म मेकरला आणि मराठी फिल्म मेकरला, की आमचा आशुतोष ऑस्करमध्ये गेला, यु नो. सो ही ऑलवेज इन्स्पायर्ड मी, यु नो. ह्याचा कामनेस, ह्याचं एक फिल्म बनवण्याची डेअरिंग, तो घाबरत नाही. तो असे मोठे मोठे सब्जेक्ट चूज करून तो काय काय करतो, तो त्याला भीती नाही वाटत, निर्धास्त आहे तो. तर ते एक लायकिंग आशुतोष गोवारीकरची होतीच आधीपासूनच. आणि त्यात ही लिहित असताना हा जो सगळा गोतावळा आहे नातेवाईकांचा, एवढे 70 लोक येत आहेत, ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा जर असा एक खरंच एव्हरेस्ट हवा असेल तर अजून कोण. मला दिग्दर्शकांना म्हणून, तुम्ही दोघंही आहात म्हणून विचारायला आवडेल की जशा पद्धतीने म्हणजे अंधारात व्यक्तिरेखेला पर्यंत कलाकाराला पोचवणं हे जास्त सोपं आहे की त्याला मला हे हवंय अशा पद्धतीने कर असं सांगणं जास्त सोपं वाटतं? आय थिंक मी सांगू ती मला वाटतं कॉम्बिनेशन ऑफ बोथ. कारण ॲक्टर काय टाईपचा आहे त्याच्यावरती खूप डिपेंडंट आहे. कारण वेगवेगळे ॲक्टर्स आहेत, वेगवेगळ्या ॲक्टर्सच्या स्टाईल्स वेगवेगळ्या आहेत आणि प्रत्येकाच्या बिलीव्स वेगवेगळे आहेत. कोणीतरी थिएटरवरून आलं आहे, कोणीतरी दुसरं स्टॅनिस्लॉव्स्की शिकून आलं आहे, कोणीतरी दुसरी एक स्कूल ऑफ ॲक्टिंग शिकून आलं आहे. त्यामुळे इतके वेगवेगळे आहेत. यू हॅव टू अंडरस्टँड what type of actor this is and instruct him accordingly. काही ॲक्टर्सना आवडत नाही आम्हाला सांगितलं, आम्ही करतो, तुम्ही वन मोर म्हणा, तुम्हाला काय पाहिजे, इमोशनल कथार्सिस पाहिजे, ओके आम्ही देतो. काही लोकांना जसं मी आहे, मला इमोशनल कथार्सिस सांगून मला समजत नाही, मला यू हॅव टू टेल मी व्हॉट इज द इमोशन क्वेश्चन यू वॉन्ट. सो ही एक्सप्लेन्स दॅट इन दॅट वे, सो दॅट हेल्प्स मी. तर आय थिंक इट्स फ्रॉम ॲक्टर टू ॲक्टर इट डिफर्स. नाही, मला असं वाटतं की म्हणजे कास्टिंग करताना ही जी सगळी कॅरेक्टर्स आहेत या फिल्ममध्ये, आता लेखकाला, दिग्दर्शकाला एवढ्या सगळ्या कॅरेक्टर्सचे कॅरेक्टरायझेशन करणं खूप अवघड गोष्ट आहे. एवढ्या सगळ्या लाईन्स लिहून त्या करणं, तर प्रत्येकाने आपापल्या कॅरेक्टरसाठी काहीतरी ते घेऊन आले आणि ते मला असं वाटलं की आय शुड लेट देम गिव मी दॅट. की निखिल रत्नपारखी, जितेंद्र जोशी, उषाताई, राहुल सोलापूरकर, अच्युत पोद्दार, म्हणजे आता मी किती नावं घेऊ की ह्या प्रत्येकाची एक खूबी आहे, एक पर्सनॅलिटी आहे, त्यांची एक बोलण्याची स्टाईल आहे, लकब आहे, त्यांचे कॅरेक्टर आहे. तर मला वाटतं ह्याच्यातनंच मला बरंच काय काय मिळतंय. सुकन्या म्हणजे का टॅलेंट्स, असं अथांग सागर टॅलेंटचा, त्यातून फक्त मला चूज करायचं आहे. जितेंद्र जोशी वेडा आहे, तो म्हणजे जितका हा संथ आणि असा धीर गंभीर, तेवढाच तो विस्फोटक वृत्तीचा ॲक्टर आहे. तो काय आणतो तो, आणि त्या कॅरेक्टरसाठी तो किती व्हेरिएशन द्यायचा. माझं काम कठीण व्हायचं की अरे बाबा ह्यातला कुठला टेक मी सिलेक्ट करू, हा काय काय देतोय मला. मग आमचं दोघांचं एक जितूचं आणि माझं एक ठरलं की बघ पहिले 4 टेक आहे ना मी सांगेन ते करायचे आणि 5वा लास्ट टेक ना तुला पाहिजे ते कर. ठरलं. मग तो एक शेवटचा टेक द्यायचा आणि जो मी विचार केला नव्हता त्या टाईपचे इमोशन्स किंवा त्या टाईपचं एक कॅरेक्टरायझेशन तो त्याच्यामध्ये आणायचा. आणि मग मला कळलं की अरे दिस इज व्हॉट यू शुड डू. आय शुड जस्ट लेट देम बी अँड लेट गो आणि मॅजिक विल हॅपन. तर आय थिंक समवेअर दॅट इज वर्क. 2 वेगवेगळी पात्र आहेत, म्हणजे असं मला वाटतं की आशुतोष सरांचं आहे किंवा जितेंद्रचं आहे, त्यांची दोघांची असणारी बाबांबरोबरची केमिस्ट्री असं काही त्यामध्ये आहे का की काय असं जाणवतंय म्हणजे पहिल्यांदा बघितल्यावर? 4 नोव्हेंबर. खरंच म्हणजे मला असं वाटतं की एबीपी माझाचे प्रेक्षक सुज्ञ आहेत, त्यांना नातं, माणुसकी आणि अर्थात त्या भावनांचा अंडरकरंट तेवढाच स्ट्रॉंग आहे. व्हेंटिलेटरवर नातं टाकण्यापेक्षा ते थिएटरमध्ये येऊन व्हेंटिलेटर अनुभवतील अशी त्यांच्या वतीने मी ग्वाही देतो तुम्हाला. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि इतका आपलेपणाने, आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू सो मच.